अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण पुण्याच्या वामनराज प्रकाशनची सर्व पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या आपण परमपूज्य शिरीष दादा खवडे महाराज लिखित हो आवे आसना ऐसे हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण शेष शक्तीचे महत्व बघितले. शेष हा समष्टी स्थिर प्राण आहे. त्यालाच आपल्या शरीरात कुंडलिनी म्हणतात. सद्गुरू श्री गोरे महाराजांचा एक फार सुंदर अष्टक रचलेले आहे. त्या स्तुतीपर अष्टकात कवीने म्हटले आहे की वसे शेष शक्ती मूलाधार स्थानी तिला जागवी सद्गुरु ज्ञान कोणी तिघे जागता भेटण्याची शिवाला नमस्कार साष्टांग श्री वामनाला. यात म्हटल्याप्रमाणे वशेष शक्ती मूलाधार स्थानी ज्या एका भगवंताच्या संकल्प शक्तीने स्थिर प्राणशक्तीचे सर्व जगाचा पसारा निर्माण केला आणि तो करूनही ते शेष रूपाने शिल्लक राहिली, तिला श्री भगवंतांनी मानव शरीरात मूलाधार स्थानी ठेवलेले आहे आणि तिला जागे करण्याचे काम सद्गुरु कृपेवर अवलंबून आहे. सद्गुरु कृपेने ती शक्ती जागृत होते. जेव्हा ती शक्ती समष्टी म्हणजे विश्वव्यापी असते, ब्रह्मांड व्यापी असते, तेव्हा तिलाच शेष म्हणतात. पण शरीरात व्यवस्थित असताना तिला कुंडलिनी म्हणतात. म्हणून आपण पृथ्वीच्या दृष्टीने विचार केला असता ती शेषावर स्थित आहे असे पुराण म्हणतात. याचाच अर्थ पृथ्वीचा आधार महाप्राण आहे, शेषच आहे. तो आधार असल्यामुळेच पृथ्वीचे चलनवलन धारण व्यवस्थित चालले आहे. आपल्या शरीरामध्ये मूलाधार स्थान किंवा कंडस्थान म्हणून योगात दाखवले आहे. त्या कुंडलिनीच्या कंठस्थानावरती पृथ्वी तत्व असते. ही भगवती कुंडलिनी जर जागृत झाली, ही शेष शक्ती जागृत झाली, तरच ती जीवाशिवाची गाठ घालून देते. तिच्या कृपेनेच जीवाला शिवाचे दर्शन होते. तिच्याच कृपेने स्वस्वरूप दिसते. जीवाचे जीव पण विसरले जाते असा नियम आहे. त्या शिवशक्तीचे स्थिर प्राणाचे प्रतीक म्हणून दर्भ किंवा लोकरीचे आसन आपल्या खाली असावे असा महात्म्यांनी नियम सांगितला आहे. म्हणूनच माऊली सांगतात की वळी चौकटन लोकसे वडी आणि धूत वस्त्राची घडी तळवटी अवडी कुशांकुल. दर्भ रस्त्यांना दक्षता हवी. आता याप्रमाणे तळवटी कुशांकुल घातले खरे, पण ते घालताना देखील आपण काही दक्षता घ्यायला पाहिजे. त्या घेतल्या नाहीत तर पुढे साधनेत विघ्न येईल असे माऊली म्हणतात. अशा वेळी काय करावे यावर माऊली म्हणतात, एक पाडेच ऐसे बोजा घाली. हे सगळे कुशांकुल चर्मचर करून मारावे. याचे कारण सांगताना पुढे माऊली म्हणतात, परी सावयाची उंच होईल तरी अंग हनप डोरेल नीच तरी पावेल भूमी दोष. जर ते दर्भ रचताना एकसारखे रचले गेले नाहीत, ते वर खाली उंच चखल राहिले, तर त्यामुळे असे होईल की एखाद्या ठिकाणी उंचवटा निर्माण होऊन अंग डोलेल. शरीर सरळ बसायला जाईल तेवढ्यात त्या उंचवट्यामुळे एखाद्या बाजूला झुकेल. त्यामुळे ते परत परत तोल सांभाळत राहील. अशा प्रकारामुळे शरीर स्थिर राहणार नाही. आणि शरीर स्थिर राहणे ही तर साधनेसाठी मोठी आवश्यकता असते. साधनेच्या सुरुवातीच्या काळात साधकाला शुद्धीकरणासाठी शारीरिक म्हणा मन प्राणांच्या म्हणा क्रिया जरी झाल्या तरी या क्रिया उत्तरोत्तर कमी कमीच होत गेल्या पाहिजे. कारण शेवटी आपल्याला जी स्थिती
निर्विकल्पावस्था मिळवायची असते ती स्थिर अवस्था आहे. त्या अवस्थेत शरीर अगदी काष्ठवत स्थिर राहते. जर आपले अंग हलत असेल डोलत असेल तरीही आपण म्हणत असू की आम्ही समाधीचा अनुभव घेतो आहे. तर हे कसे काय शक्य असेल? आपल्याला जो निर्विकल्पावस्थेचा अनुभव घ्यायचा असेल समाधी स्थितीचा अनुभव घ्यायचा असेल तर आपले शरीर स्थिर राहायलाच पाहिजे. त्या काष्ठवत स्थितीत आपल्याला आजूबाजूचे भान राहत नसते. आपल्या सगळ्या जाणीवा लोप पावलेल्या असतात आणि आपण आत्मानंदात मग्न असतो. म्हणून त्यासाठी बाहेरचे वातावरणही अनुकूल असेच असायला पाहिजे. हठयोग समाधीचे तंत्र. हिमालयात जे साधुसंत असतात जे योगी असतात ते बहुतेक जण हठयोगाची समाधी लावून बसत असतात. ती समाधी देखील कशी लावायची याचे पण एक तंत्र असते. अशी समाधी लावल्यानंतर त्या स्थितीत 1 महिनाभर 4 महिने 6 महिने किंवा वर्षभरही बसता येते. संकल्पाने ज्या पद्धतीची समाधी लावली जाईल तसे बसता येते. पण ही समाधी हठयोगाची असल्यामुळे त्या काळात त्यांना शरीराची मोठी काळजी घ्यावी लागते. म्हणून त्या अशा योग्यांची आसन सिद्ध करण्याची विशिष्ट पद्धती असते. त्यात खाली भस्माचा थर घालतात, त्याच्यावर दर्भ रचून घालतात, त्यावर दर्भावर धूतवस्त्र घालून वर मृगाजीन घालतात आणि मग त्याच्यावर बसतात. एवढेच काय, पण आसनाच्या आजूबाजूला सर्व चारही बाजूंना जाड भस्माचे बांध करून ठेवतात. स्वतः होती ते भस्माचे असे आळे करतात. ते अशा करतात की आत कीटक वगैरे येऊ नयेत. त्या खोलीत धुनी वगैरे चुकूनही ठेवीत नाहीत. खोलीत मंद मंद वारे येण्यासाठी कुठेतरी जागा ठेवलेली असते. आतमध्ये अंधुक प्रकाश ठेवतात. समाधीला बसण्याच्या आधी ते योगी विशिष्ट कंद भक्षण करूनच बसतात. मात्र भगवती शक्तीच्या कृपेने जी सहज समाधी लागते ती आणि ही हठयोगाची काष्ठ समाधी या भिन्न आहेत. हठयोगातील समाधी जबरदस्तीने प्रयत्नपूर्वक लावली जाते. त्यामुळे हठयोगाच्या समाधीत शरीराचे पोषण होत नसल्याने त्याची व्यवस्था करावी लागते. पण कृपायोगाच्या समाधीत अभ्यास योगाच्या समाधीत शरीराचे पोषण भगवतीच आपोआप करते. असा त्या दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणूनच समाधीला बसण्याआधी हठयोगाला विशिष्ट कंद खावे लागतात. परमपूज्य सद्गुरू मामा जेव्हा हिमालयात तपश्चर्येसाठी राहिले होते तेव्हा त्यांनी तेथे असे वेगवेगळ्या प्रकारचे कंद पाहिले होते. ते कंद उकडले किंवा भाजले आणि सोडले की आत तांदळासारखे भातासारखे दाणे निघतात. त्याला एक प्रकारचा चांगला गंध असतो आणि चवही चांगली असते. यापैकी काही कंद 1 महिन्याचे, काही 6 महिन्याचे, काही 1 वर्षाचे असे असतात. म्हणजे तसा एक कंद खाल्ला की तेवढा काळ योगाला तहान भूक लागत नाही. समजा वर्षाचा कंद असेल तर अगदी वर्षभर तहान भूक लागत नाही. ते कंद पूर्णतः न पचता तसेच पोटात राहतात आणि शरीराचे पोषणही करतात. त्यामुळे हठयोगांना तेवढा काळ विष्ठामूत्रही होत नाही व ते एका जागी तेवढा काळ बसू शकतात. मात्र स्थिरपणाने बसायचे असेल तर त्यासाठी त्यांना आसन स्थिती झालेली हवी. एकाच जागी एकाच आसनात वर शरीर ठेवून अधिकाधिक वेळ स्थिर राहता यायला हवे. तो खूप कष्टसाध्य आणि चिकाटीचा अभ्यासाचा विषय आहे. शरीरही प्रमाणबद्ध आहे. ज्या योगांचे शरीर जन्मतःच योगाच्या दृष्टीने अनुकूल व प्रमाणबद्ध असते असे योगी महात्मे अत्यंत विरळच सापडतील. पण त्यांना ही आसन सिद्धी विशेष कष्टांशिवाय सहज साध्य होत असते. आपल्या परमपूज्य श्री गुरुदेव महाराजांचे शरीर असेच योगशास्त्राच्या दृष्टीने पूर्णपणे प्रमाणबद्ध होते. परमपूज्य श्री मामांचे ही शरीर योगशास्त्राच्या दृष्टीने पूर्ण आदर्श व प्रमाणबद्धच होते.
त्यामुळे ते उभयता गुरु शिष्य कोणत्याही आसनात अगदी सरळ स्थिर व प्रदीर्घ काळ बसू शकत होते. त्यांना आसनाची सहज सिद्धी होती. जशी परमपूज्य श्री महाराजांना होती तशीच परमपूज्य श्री मामांनाही आसन सिद्धी होती. ते एकदा आसन घालून बसले, समजा पद्मासन घालून बसले, तर ते त्याच आसनात 48 तास सलग बसू शकायचे आणि त्यातून उठल्यानंतर देखील कुठे शरीर अवघडणे वगैरे मुळीच झाले नसायचे. आपल्यापैकी पुष्कळांनी परमपूज्य श्री मामांना श्रावण अनुष्ठान असे बघितले असेल. ते स्नान आटोपून जे पहाटे 4:30ला एका आसनावर बसायचे ते दुपारी 2 वाजताच उठायचे. परत पुन्हा संध्याकाळपासून त्यांचे जे अनुष्ठान चालू व्हायचे ते उशिरा रात्रीपर्यंत, म्हणजे 24 तासांपैकी किमान 16 तास तरी त्या आसनावरच बसलेले असायचे. तरीही त्यांना त्याचा काहीही त्रास होत नसे. परमपूज्य श्री मामांच्याच एका भक्ताने या संदर्भात नोंदवलेली पंढरपूरची अशीच एक घटना पुरेशी बोलकी आहे. तो भक्त एकदा परमपूज्य श्री मामांबरोबर पंढरपूरला गेला होता. पहाटे 4 वाजता दर्शनासाठी म्हणून ते मंदिरात गेले. दर्शन झाल्यावर परमपूज्य श्री मामांना आतून शक्तीची अनिवार्यता येऊन ते प्रगाढ अवस्थेत जाऊ लागले. म्हणून परमपूज्य श्री मामा त्या भक्ताला म्हणाले, मी आता येथे शांतपणे बसतो. तुला कुठे काही जायचे असेल तर तिकडून सगळी कामे उरकून निवांतपणे परत ये. तेथील सर्व पुजारी परमपूज्य श्री मामांना नेहमीचे ओळखणारच होते. मग परमपूज्य श्री मामा समोरच्या मंडपात एका भिंतीच्या कडेला बसले. त्यांनी आपले उपकरणे खाली टाकले व त्यावर पद्मासन घालून ते बसले. त्यांच्या बरोबरचा तो भक्त मनुष्य आपली सगळी कामे आटोपून रात्री 9 वाजता मंदिरात परत आला. तेथे येऊन त्याने बघितले तर परमपूज्य श्री मामा सकाळी 4 वाजता जसे बसले होते तसेच रात्री 9 वाजताही बसलेले होते. त्यानंतर थोड्या वेळाने परमपूज्य श्री मामांनी डोळे उघडले आणि मग त्याच्याबरोबर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले. याला म्हणतात आसन सिद्धी. आसन सिद्धीने बिंदू जय. नाथ संप्रदायी अशी मान्यता आहे की योग्यांच्या सूक्ष्म शरीरातील अग्नी व बिंदूचे वेगळेपण राखलेच गेले पाहिजे. बिंदू हा अग्नीत पडून भस्म होता कामा नये, पण जोपर्यंत प्राण निश्चल होत नाहीत तोपर्यंत बिंदूही स्थिर होत नाही. आणि प्राण स्थिर व्हायचे असतील तर आधी आसन स्थिर व्हायला हवे. म्हणूनच सद्गुरू श्री गोरक्षनाथ महाराज सांगतात की सोबत आडा उभा दाडा अगदी व्यंदन पायी निश्चल आसन पोना ध्यानम अंगली व्यंदन जाई. झोपले असता आडवे उभे असता देखील अग्नीमध्ये खऱ्या योगाचा बिंदू पडणार नाही, पण त्यासाठी बिंदू मात्र निश्चल स्थिर व्हायला हवा. एकदा योगाचे आसन निश्चल झाले, स्थिर झाले की त्यामुळे त्याचे प्राण स्थिर होतात. असे प्राण स्थिर झाले की ध्यान स्थिर होते आणि ध्यान स्थिर झाले की अग्निमुखात बिंदू न जाता तोही स्थिर होतो. म्हणून ज्या महात्म्यांचे प्राण स्थिर झालेले आहेत त्यांनाच आसनसिद्धी होऊ शकते. इतरांची नुसत्या गप्पाच माराव्यात. आपल्याही सगळ्यांना जन्मजात आसनसिद्धी आहेच, पण ती आहे शवासनाची सिद्धी, पद्मासनाची नाही. आपण कितीही वेळ मुर्द्यासारखे आडवे पडून राहू शकतो, मात्र त्याला योगाच्या दृष्टीने आसन सिद्धी म्हटलेली नाही. साधनेच्या दृष्टीने तर नाहीच नाही. त्यासाठी माऊलींनी सांगितले आहे की परी सावयाची उंच होईल तरी अंग हन डोलेत. साधकाचे आसन जर कोठे उंच राहिले तर तो डोलायला लागेल, म्हणजे स्थिर राहणार नाही. तसाच आसन
स्थिर करण्याचा प्रयत्न जर तो करी